नमस्ते. ते बघा मित्रांनो, तर हा केळी प्लॉट माळेगाव येथील शारदानगर गोविंदबागेसमोर आहे, बरंचशा काकांचा. तर या प्लॉटला आज 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. बुंद्यांची साईज 8 ते 9 इंचापेक्षा जास्त आहे, काही 1 फूट आहे जर व्यवस्थित पाहिलं तर. आणि ही वरची कॅनॉपी, पोगा स्ट्रेट वाढणं, नंतरनं ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्यासाठी मार्गदर्शन केलं गेलेलं आहे डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे मार्फत. तर या ठिकाणं आपण युरिया, ह्युमिक, नंतरनं पोटॅशियम ह्युमाइट, फॉस्फरिक ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड या स्वरूपातील घटक आपण या बागेला वापरलेले नाही आहेत. सर्वात प्रथम हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि कन्सल्टन्सीचा उद्देश किंवा हेतू हा एकच आहे की ॲग्रिकल्चरमध्ये सस्टेनेबल फार्मर आणि सस्टेनेबल फार्मिंग या उद्देशांना आपण मार्गदर्शन करत आहोत. आणि त्याचे जे रिझल्ट आहेत किंवा त्याचे जे झालेले बदल किंवा हे पीक हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. प्लॉटला आज कंप्लीट 3 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि ही ग्रोथ आणि अशा पद्धतीनं ही केळीची आजची बाग आहे. या ठिकाणं कन्सल्टन्सीचा उद्देश किंवा हेतू ज्याला आपण म्हणतो तो पिकांना अनावश्यक घटकांची गरज नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त खर्चावरती भर देऊन कोणतंही पीक किंवा शेतीतून शाश्वत उत्पादन मिळेल याची खात्री नसते. त्याचबरोबर आपल्या कन्सल्टन्सीमार्फत जे काही मार्गदर्शन केलं जातं ते शेतकरी हितासाठी आणि शेती, त्याचबरोबर माती, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांना सुस्थितीत ठेवून पिकांची जोमदार, सशक्त आणि गुणवत्तापूर्ण वाढ करणं हा या पाठीमागील मुख्य उद्देश आहे. तसेच आपल्या या केळी बागेसंदर्भातील जे काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्यातील पोगा भरणीचा जो व्हिडिओ आहे पहा, एक यूट्यूब चॅनलला डमडेरे ॲग्रो सोल्युशन.1 वरती आहे, तो व्हिडिओ पहा. म्हणजेच आजच्या व्हिडिओमधील प्लॉट आणि त्या व्हिडिओमधील असणाऱ्या केळी पिकाची स्थिती यातील बदल निश्चित तुमच्या लक्षात येतील. हे सांगण्याचा उद्देश किंवा सोशल मीडियामध्ये येऊन हे सांगण्याची गरज फक्त एवढ्यासाठीच आहे की शेतीमध्ये आज शेती करताना लागणारं मार्गदर्शक हे फक्त कोणत्या तरी निविष्ठावरती भर देऊन काम करण्यापेक्षा मातीच्या आरोग्यावरती, पर्यावरणपूरक वातावरणातील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे म्हणजे AIच्या संदर्भात जे काही अपडेट येतात किंवा ज्या काही गोष्टी घडतात वातावरणामध्ये, तर त्या संदर्भात त्यास अनुकूल असे बदल शेती क्षेत्रात होणं गरजेचं आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. आणि ही अशी आजची कंडिशन आहे. ही जी माती आहे एकदम भुसभुशीत आहे, रोटर मारलेला आहे म्हणून नाही आहे, त्याच्या आधीपासून होते. कारण या ठिकाणं आपण सगळ्यात महत्त्वाचं जमिनीतील मायक्रो ऑर्गॅनिझम जे कंटेन असतात की जे जमिनीला, त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी, नंतर इतर विविध शेतीतील दिलेली सॉईल ॲप्लिकेशनमधली जी काही खतं असतील किंवा इतर काही गोष्टी असतात ते दिल्यानंतर त्या पिकांना योग्य पद्धतीनं लागू पडावेत यावरती आधारित आपण मार्गदर्शन करतो. हे या व्हिडिओच्या संदर्भातून सांगण्याचा उद्देश. आणि ही केळीची जी ग्रोथ दिसते किंवा इतर जे सिम्पटम दिसत नाही आहेत तुम्हाला की जी फास्ट ग्रोथ, हे 3 महिन्यातले सर्व बदल आहेत ह्या प्लॉटमध्ये. प्लॉट नंबर हा 2 आहे. या ठिकाणं यापूर्वी पण आपण प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2 अशी या ठिकाणं आपण विभागणी केली होती. आणि हा जो प्लॉट आहे बरंचशा काकायांचा आहे, हा शारदानगरमधील. तर हे सांगताना किंवा हे दाखवतानाचा मेन उद्देश हा फक्त एकच आहे की इथे कोणत्याही प्रकारचं प्रोडक्टचं प्रमोशनल डिमोशनल ॲक्टिव्हिटीज केल्या जात नाही आहेत. कारण एकच की आपण
फक्त मातीचं आरोग्य, मानवी आरोग्य आणि त्याचबरोबर शेतीतील अतिरिक्त होणारे दिवसेंदिवस वाढत जाणारे खर्च कसे कमी करता येईल यावरती ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन करण्यात येतं. आणि हे जे झालेले बदल हे या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं, सोशल मीडियामध्ये त्याच गोष्टी दाखवण्याचा उद्देश फक्त एकच आहे की आपलं पीक ही चांगलं कसं येईल, त्याचबरोबर खर्च कसा कमी होईल यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो, देण्यात येतो. कारण शेवटी शेतीमध्ये अनेक कामं आणि अनेक गोष्टींवरती खर्च करावा लागतो, परंतु रिझल्टबाबत 100% शाश्वती नसते. त्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येतं की ज्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही आहेत किंवा ज्या गोष्टी आपण खर्च करून त्याचा आउटपुट आपल्याला मिळणार नाही आहे 100%, त्या गोष्टीवरती 100% आउटपुट कसं देण्यात येईल, कसं देता येईल यावरती जास्तीत जास्त भर हा ठेवण्यात येतो. आणि हा ह्या व्हिडिओचा मुख्य उद्देश किंवा हेतू आहे. धन्यवाद केळी बागायतदारांनो.